4 धावा फलकावर पहिल्या चेंडूवर खणखणीत दणदणीत यावेळेला सुरुवात होत असताना वेलकम बाउंड्री पहिल्या चेंडूवर चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय विरल नायर आणि नितेश कदम हे दोन पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट आर्म यावेळेला टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर निघणारा चेंडू होता. परेशवर थोडासा दबाव या ठिकाणी वाढला गेला. परेश एक्सपिरियन्स खेळाडू आहे. चटाळी संघ एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचा फॉर्मात असलेला हा संघ पाहायला मिळतोय. खूप चांगली रणनीती त्यांची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. दोन संघांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आकाश वर्तक यष्टीरक्षकाची भूमिका सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम गुड डिलिव्हरी सुपर ब्लेन द लाईन. विराज यावेळेला यष्टी उद्ध्वस्त केली जाते. बॅक टू द डगआउट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. परेशने मात्र यावेळेला कमबॅक केलं गेलंय. याला म्हणतात चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. बदल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला सातत्याने क्रिकेटच्या इतिहासामध्ये संधी देत असते. त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातामध्ये असतं आणि तेच मात्र यावेळेला परेशने मात्र करून दाखवलंय. यावेळेला मात्र इनफिल्डच्या वरून जागा बनवली, रूम दिला आणि सुरेख पद्धतीने मात्र यावेळेला चेंडूला भिरकावून दिलं गेलं. युवराजच्या बॅट मधून एक खणखणीत चौकार. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 9 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. युवराजच्या बॅट मधून एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा कमबॅक करत असताना फलंदाज मात्र युवराज बाद होण्याची दाट शक्यता, परंतु तिथे खेळपट्टीवर 22च्या स्वरूपात एक धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळते. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 10 धावा 1 गडी बाद. अप्रतिम ग्लॅमर आलं या खेळाला. टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलेला आहे वाखाणे जोगे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेम एका साईडला. या खेळाडूकडे ॲबिलिटी आहे, कॅलिबर आहे, परंतु खऱ्या अर्थानं तुम्हाला आता कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही गुणवत्ता सिद्ध करतील त्यावेळेला मात्र तुमचा बोलबाला आणि आमच्या प्रेक्षकांच्या हृदयावर तुम्ही जागा करतील. पुन्हा एकदा गोलंदाज परेश टू प्रेम. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अप्रतिम चेंज ऑफ पेस केला गेला होता. प्रेमला असं वाटलं की वेगाने चेंडू येईल, कारण ही खेळपट्टी आहे ती मातीची खेळपट्टी बनवली गेली आणि मातीच्या खेळपट्टीवर तुम्हाला कौशल्य दाखवता येतं. सिमेंट आणि जे आपण पाहतो डांबरीकरण पिच सुद्धा मी पाहिलेली आहे ढाणीवच्या मैदानात. तिथे मात्र एक खेळाडू स्लिप झाला होता आणि डांबरीकरणच्या पिचवर कैलाश पाटील खास करून समाजसेवक आहेत जे बिलाल पाडचे, आणि ते मात्र थोडंसं त्यांना फ्रॅक्चर झाले होते, परंतु सुदैवाने चांगल्या प्रकारचं नशिबाने साथ दिले आणि चांगले उभारले. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतो फटका चांगला आहे. हुकचा फटका AB11 स्टँडच्या दिशेने अभिवादन करण्यासाठी. गुड शॉट. 6 धावा. थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहू शकतायत.
धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 16 धावा, 16 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. शुभम पाध्ये यांनी मात्र जबरदस्त सुपर्ब स्वयं डीजे च्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकतायत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 16 धावा. अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवर यावेळेला थोडासा शफल झाला प्रेम आणि खूप सुंदररित्या चेंडूला मात्र पिक केलं गेलं, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं आणि 6 धावा येतात. अप्रतिम आयोजन नियोजन. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आकाश यावेळेला आपण पाहू शकतायत. वरुण चुरी आपल्या गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर हा चेंडू मात्र यावेळेला निघून जातो. युवराजच्या बॅट मधून मात्र एक धाव जरूर येते. 45 नंबरची जर्सी परिधान करणार आपण पाहू शकता. 17 धावा या फलकावर, 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा, एक गडी बाद. अप्रतिम यावेळेला मात्र आपण पाहतोय खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण वरुण चुरीच्या माध्यमातून सफलता प्राप्त होत असताना गावदेवी वैतीपाडा संघाला हा मोठा धक्का, यावेळेला दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. गॉन. पप्पाची परी न दिल माझा फिदा गो तुझेवरी, ऐकून घे ग पप्पाची परी न दिल माझा फिदा गो तुझेवरी. बचपन का प्यार माझा तू ग माझी सोने. थँक्यू डीजे. 17 धावा जरा फलंदाजाने घाई करावी. येणारे फलंदाज जे असतील ते मात्र आपण लगेच रणनीती अगोदरच आखून ठेवा, जेणेकरून 30 सेकंदामध्ये आपण खेळपट्टीवर जाणं खूप गरजेची गोष्ट राहील. 17 धावा, 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 1.2 चेंडूचा खेळ झालाय. जबरदस्त आयोजन नियोजन. रॉकी ग्रुप चषक 2022 हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतो. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड, या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज वरुण चुरी. यावेळेला बॅट चेंज अँड टेकन. आकाश कोणतीही चुकी करत नाहीयेत. बॅक टू बॅक 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. सुपर बॉलिंग, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग आहे. थँक्यू. वेलकम बॅक. 17 धावा, 3 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट चटाळी संघाला उपाशी मित्र मंडळ कडून मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत या चटाळी संघाला. रुपेश पाटील यांचा सुद्धा खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. 17 धावा, 3 गडी बाद. इज ऑन हॅट्रिक वरुण चुरी. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त येऊन दिलं. चेंडूच्या सरळ रेषेमध्ये आल्यानंतर मात्र एक खेळण्याची जी शैली आपल्याला वेगळीच पाहायला मिळते. कारण तुम्ही जेव्हा सरळ रेषेमध्ये येता चेंडूच्या, त्यावेळेला मात्र तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शॉट सिलेक्शन हे लवकरात लवकर पिक करू शकता आपण. आणि त्याकरता मात्र यावेळेला चेंडूला येऊन दिलं, वेट अँड वॉच केला आणि सॉफ्ट अँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला. एकदा वर्जित केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा, 3 गडी बाद. यावेळेला अप्रतिम इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळाला. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा क्रिकेटिंग शॉट. 4 धावा, गुड शॉट. दुरून पाहिलाय आई मी तुझा कार्याचा डोंगर, दुरून
जबरदस्त युवराजच्या बॅट मधून एक खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मात्र यावेळेला निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. युवराज वैती जबरदस्त आक्रमकता काय दाखवली जाते. सुनील वैती यांचे मात्र आपण पाहतोय सुपुत्र आहेत युवराज. एका साईडला आपण पाहू शकतात खूप चांगल्या प्रकारची रणनीती आपल्या सुपुत्राला घडवण्यात सुनील वैती हे खूप मोठे व्यस्त असतात. धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती फलकावर आतापर्यंत पाहायला मिळते. अमित आमच्यापर्यंत माहिती देत आहेत की धावा झालेल्या आहेत त्या फलकावर 22 धावा. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. तुमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळाले त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. .22 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. रोहन तरे मात्र जॉईंट होत आहेत त्यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. उजव्या हाताने पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला दिशा देण्याचं काम केलं गेलंय. एकदा वर्जित केली जाते दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि आकाश कोणतीही चुकी करणार नाहीयेत. आणि या वेळेला आपण पाहू शकता थर्ड अंपायरची मागणी यावेळेला पाहायला मिळते. पाटील नेटवर्कचे नितेश पाटील आशुतोष व्यवहारे यांना यावं लागेल कारण जेव्हा शंका असेल ना त्यावेळेला मात्र आपण टेक्नॉलॉजीचा परिपूर्ण उपयोग करू शकतो. पायाच्या हृदयाची ठोके वाढली जातील. चांगली डायरेक्ट हिट केलं गेलं होतं आणि फलंदाज या ठिकाणी बाद आहे की नाही हे पाहण्यासारखं असेल. खूप डिफिकल्ट यावेळेला आपण पाहू शकतायत. एकंदरीत बॅट सुद्धा स्लाइड झाले आणि तदनंतर आपण पाहतोय बेल सुद्धा उडले गेले. यावेळेला आपण पाहू शकतात या अँगलने जर आपण पाहिलं तर फलंदाज बॅट हवेत होती आणि स्लो मोशन मध्ये आपण पाहू शकतायत. यावेळेला आपण पाहू शकतायत तर नॉट आउट यावेळेला आपण पाहू शकतात. खूप झूम मध्ये आपण पाहू शकलात आणि स्लो मोशन मध्ये आपण पाहू शकतात. ही टेक्नॉलॉजीचा मात्र यावेळेला फायदा मिळत असताना आपण पाहू शकतात कारण दोन्हीही क्रिया एकाच वेळेला झाल्या. ज्या पद्धतीने आपण पाहू शकलात जे बॅट ऑन द लाईन आपण पाहिली पुढे गेली होती आणि बॅट स्लाइड झाली आणि त्याचंच कारण या ठिकाणी बेनिफिट मिळालं ते फलंदाजाला स्लाइड करण्याचं. जर बॅट हवेत असती तर कदाचित फलंदाज बाद असतं. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे. जबरदस्त प्रहार केला गेलाय. चेंडूला मात्र यावेळेला पाठवलंय आई एकविरा माऊली ग्रुप विळंगी आणि शुभम पाध्ये स्टँडच्या दिशेने आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. व्हाट अ शॉट. माझ्या शिवबार माझ्या राजार साऱ्या जगात नाव आहे तुमचं. तुम्ही भविष्य घडवलं आमचं किती उपकार समुराज तुमचं. तुम्ही भविष्य घडवलं आमचं किती उपकार समुराज तुमचं. थँक्यू डिझाईन.
30 धावा, 3 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अजय भगतच्या बॅट मधून एक देखणा फटका, छोटा पॅक बडा धमाका, सुपर. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज आणि यावेळेला मात्र सुरेख पद्धतीने जजमेंटने झेल टिपला गेला. यतीश यावेळेला आपण पाहू शकता, यतीश वर्तक गुड कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. थँक्यू. 30 धावा फलकावर 2.3 चेंडूचा खेळ झालाय. लगातार 3 विकेट हॅट्रिक जर साध्य करतायत तर प्रीत संतोष गावड यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. धावांची गती फलकावर 30, 4 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना गावदेवी वैतीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जो अपकमिंग यंगस्टर भरणा असलेला संघ, ज्यामध्ये रोहिदास भगत हे लीड करताना आपल्याला पाहायला मिळतात ऍज अ कॅप्टन म्हणून. 40+ चे खेळाडू आहेत, मास्टरचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश वैती, उजव्या हाताने गोलंदाज सौरभ. अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूचा टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मात्र निघून जातोय. गोलंदाज आहे सौरभ म्हात्रे. अप्रतिम अपकमिंग यंगस्टर, ज्यामध्ये अमोल भुईर, आकाश वर्तक हे मात्र जे आपल्याला पाहायला मिळतात हे एक्सपिरियन्स खेळाडू आहेत आणि या अनुभवाचा फायदा मात्र या अपकमिंग यंगस्टरला मिळतोय. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, काही जबरदस्त चेंडू हाताळले गेलेत. सबमरिंग डिलिव्हरी ज्याला म्हटली जाईल. आकाश यांच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला गेलाय. धावांची गती जर आपण पाहिली तर 30 धावा, 30 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. तीस धावा, 4 गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पॅडवर चेंडू यावेळेला आदळला गेला होता. लेग बायचा इशारा विरल नायर यांच्या माध्यमातून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपण पाहू शकता 31 धावा, 4 गडी बाद. 3 षटकांचा खेळ झालाय. गावदेवी वैतीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. थोडीशी दिलासा करणारी बातमी मात्र आतापर्यंत पाहायला मिळते की लॉकडाऊन लागणार नाही याची शक्यता मात्र वर्तवली गेली, परंतु निर्बंध थोडेफार आहेत. मास्क लावून आपण मात्र जरूर त्याचा उपयोग करा, सॅनिटायझरचा उपयोग करा, कारण आता कुठे रुळावर गाड्या येत असताना पुन्हा एकदा लॉकडाऊन हा शब्द खूप त्रासदायक ठरलाय प्रत्येकाला. हे आपण सातत्याने पाहतोय. सामान्य माणसानं करावं तरी काय हा प्रश्नचिन्ह आ वासून उभा राहिलाय. धावांची गती जर आपण पाहिली तर 31 धावा. डाव्या साईडला मात्र बबलू किनी हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा रितेश किनी अर्थातच बबलू या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम रितेश, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. शिवनेरी चषकाचे प्रायोजक म्हणून ज्यांची ओळख आणि एक चांगले खेळाडू आहेत. जरी सडपातळ शिडीत बांधायचे असले तरी सुद्धा काही जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. आज खरी गरज असेल या मोठ्या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये चांगली उपलब्धी असेल का. ऑन साइडला फटका चांगला आहे. योगेशच्या बॅट मधून एक खणखणीत शक्तिशाली फटका, 6 धावा. गुड शॉट. हम तेरी राहों पे चलते, हम नहीं रुकने वाले. मेरा देवा देवों का देवता माझा. थँक्यू डीजे. काही जबरदस्त प्रहार केला गेला होता. मनगडच्या सायाने चेंडूला वळवलं गेलं. बॅटिंग टॉन्स जर आपण पाहिला तर जबरदस्त पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता, ऑफ स्टंपच्या बाहेर खूपच यावेळेला पाहायला मिळतोय. नितेश कदम वाईटचा इशारा करत असताना कालपासून जबरदस्त नितेश कदम यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे अंपायरिंग केले. विरल नायर, आशुतोष व्यवहारे यांचे धडे गिरवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण कोणीतरी कोणापासून शिकावं, परंतु त्याची जाण नेहमीच ठेवावी ही आपण सातत्याने पाहतोय. कारण म्हणतात ना, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. छोटं राज्य असलं तरी चालेल, परंतु स्वतःचं असावं. यावेळेला टप्पा पडल्यानंतर हा चेंडू खूपच बाहेर
प्रणित त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाईटचा इशारा येत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर 1+1 आणि धावांची गती गावदेवी वैतीपाडा या संघाची पाहायला मिळते. ती जाऊन पोहोचते फलकावर 39. 39 धावा 4 गडी बाद. चाळीस धावा 40 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 3.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. ऑन साइडला हेलिकॉप्टर शॉट युवराजच्या बॅट मधून यावेळेला मात्र कणखर फटका साइड स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळतोय. 4 धावा ऍज अ स्विफ्ट ऍज अन एरो. बाणासारखा वेगवान चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता अर्जित चौकार 219वा चौकार या स्पर्धेतला. धावसंख्या 4 ने पुढे सरसावली जाते. 44 धावा. अप्रतिम. ही लेंथ खूप महत्वपूर्ण आहे. या लेंथला ओळखला जातो हा गोलंदाज प्रणित. परंतु प्रणितने मात्र यावेळेला प्रणित जाधवने थोडीशी लेंथ वेगळी यावेळेला वापरली गेली आणि त्याचा नतीजा मात्र आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. खूप मोठ्या धावा वेगाने आल्या. 13 धावांवर आतापर्यंत आपण पाहतो कोणतीही सफलता प्राप्त केलेली नाहीये. चेंडू फेकून झाले 3. 44 धावा 4 गडी बाद. ऑफ साइडला सुरेख पद्धतीने आपण पाहू शकताय. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव जीवाची आकांक्षा केली जाते. युवराजच्या बॅट मधून काय जबरदस्त यावेळेला फटकेबाजी केली जाते. सुपर बॅटिंग. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स युवराज सुनील वैती. धावसंख्या 46. 46 धावा 3.4 चेंडूचा खेळ झाला. एका साइडला योगेश वैती आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख साथ देत असताना 6 धावांचा आतापर्यंत त्याने मात्र खेळ केलाय 4 चेंडूमध्ये. अप्रतिम खोलवर चेंडू होता. ब्लॉकर मध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. MS धोनी कॉपी बुक स्टाईल मध्ये. आकाश वर्तक त्या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद होताना योगेश वैती गॉन. नेक्स्ट टॉस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल 2 संघांमध्ये. आपण पाहू शकतायत तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दांडाखडी संघाचा कर्णधार आणि मंगलमूर्ती विराथन प्लेइंग 11ची लिस्ट. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 46 धावा 5 गडी बाद. गावदेवी वैतीपाडा या संघाची स्थिती पाहायला मिळते. रॉकी ग्रुप चषक 2022 मध्ये आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. ओंकारच्या स्वरूप यावेळेला आता आपण पाहू शकतायत. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत यावेळेला आपण पाहू शकतायत 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतात. हे काय घडलं जातं या मात्र धावांचा कुठेतरी उल्लेख केला जाईल. यावेळेला जर आपण पाहिलं तर थोडीशी तालमेलची कमी पाहायला मिळाली ती मात्र क्षेत्ररक्षकांमध्ये आणि 2 फलंदाजांमध्ये काय जबरदस्त तालमेल. 4 षटक 12च्या सरासरीने गावदेवी वैतीपाडा 48 वर पोहोचला गेलाय. 5 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. श्रीकृष्ण चापेवाडीचा क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळेल 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी. जर या स्पर्धेमध्ये कोणाला संघाला भाग घ्यायचा असेल तर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. लाख मोलाची स्पर्धा आहे. विराथनच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय पाटील, प्रणय पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं ऑर्गनायझेशन असेल आणि जर कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर त्या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेऊ शकता.
या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. AB11 स्टँड जो आपण पाहतोय आणि AB11 ची मॅच सुद्धा डे नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. ती अजय भोईर अर्थातच आपण पाहतोय संदीप म्हात्रे त्याचे प्रायोजक आपल्याला पाहायला मिळतील. हरेश्वर किनी, प्राण भोईर, सचिन भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम जे आपण पाहू शकता. 2 लाखाची स्पर्धा आहे, डे नाईट स्पर्धा असेल. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. 48 धावा 5 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 48 लॉस ऑफ 5 विकेट. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. डावकुरे हाताने गोलंदाज परेश यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत परेश ठाकूरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 49 धावा. आज जवळजवळ आपण पाहतोय या स्पर्धेचा 5वा दिवस, 5 जानेवारीचा दिवस पाहायला मिळतो. आणि खऱ्या अर्थानं आज 1941 मध्ये 41 मध्ये जर आपण विचार केला तर मनसूर अली खान पतौडी अर्थातच टायगर, नवाब ऑफ पतौडी म्हणून ओळखला गेला. यावेळेला आपण पाहतोय जबरदस्त प्रहार केला जातोय. सुपर टायमिंग ओमकारच्या बॅट मधून एक क्लास आणि दर्जेदार फटका. 6 धावा. गुड शॉट. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचते ती फलकावर 55. यावेळेला ओंकारच्या बॅट मधून सुरेख सुपर खराब गोलंदाजीचं पृथक्करण. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. (49) 59 रन्स, 59 धावा, 5 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चांगले क्रिकेट. 1941 मध्ये मनसूर अली खान पतौडी अर्थातच टायगर म्हणून ओळखला गेला आणि नवाब ऑफ पतौडी ज्याने मात्र सुंदर कर्णधार पद भूषवलं गेलं होतं. 46 कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलं गेलं होतं. तो आजचा दिवस पाहायला मिळतोय. यावेळेला जर आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एकदम वेगाने ओमकार मात्र स्ट्राईक एंड कडे येतोय आणि पाहता पाहता यावेळेला मात्र युवराजला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडलं. एस इज गॉन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकता 60 धावा 5 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते गावदेवी वैतीपाडा या संघाची. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 60. ओमकारचा फटका मिस टायमिंग झाला होता. ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल तर 1 धाव अर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 60. या धावसंख्येवर 61 धावा 61 लॉस ऑफ 6 विकेट. 5वं षटक हे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न सुरू केला गेला होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. डॉट चेंडू येतोय. रोहिदास भगत लेजंड खेळाडू त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले होते. 40+ चं क्रिकेट आता मात्र खूप चांगल्या प्रकारचं मास्टर क्रिकेट खेळलं जातं. ऑस्ट्रेलियन कॉपी बुक स्टाईल मध्ये कॅप आपल्याला पाहायला मिळते. चांगली फिटनेस आतापर्यंत जोपासले गेले परंतु शेवटच्या चेंडूवर मात्र प्रेझेंटी लावली गेली होती आणि तिथून मात्र थोडासा टर्न झाला चेंडू आणि ऑफ्टनच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. डॉट चेंडू येतोय तर पहिल्या डावाला ब्रेक लागला गेलाय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 61 आणि विजयासाठी 62 धावांचं लक्ष 5 षटकांमध्ये. चला क्विकली मात्र आपण लगेच क्षेत्रक्षण सजून घ्या. 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल आणि दोन्ही संघ बलाढ्य आपल्याला पाहायला मिळतील. एका साईडला मंगलमूर्ती विराथन आणि दांडा खाडी. चला दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस का बॉक्स होण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये.
चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे. मी विनेश जी गावड यांना विनंती केल्याने आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. एका साईडला रितेश किनी अर्थातच बबलू, एका साईडला किरण तर एका साईडला रितेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर या पण प्रथमतः कॅप्टन नेम किरण बारी, रितेश किनी. थँक्यू. विनेश गावड यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. रॉकी ग्रुप. आरजी. धन्यवाद विनेशजी गावड साहेब. आपण मुख्य मंचावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. रितेश, तिसरा सामना आहे. आता सूर्याची प्रखर किरणे खूप खेळपट्टीवर आलेत. 12:15च्या सुमारास वाजण्याचे आपण पाहतोय. काय एक्झॅक्टली डिसिजन काय असेल, निर्णय काय असेल आपला? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करताना प्रतिस्पर्धी संघाबरोबर कधी खेळलेले आहात या अगोदर? हा, खेळलेले आहेत 1-2 वेळा. नक्कीच. तेव्हा निकाल काय आला होता? आम्ही हरवले 2 वेळा त्यांनी. नक्कीच. किरण, जर नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता आपण? क्षेत्ररक्षण. आता फलंदाजी करण्याचा यावेळेला मात्र मौका मिळालाय. 30 चेंडूमध्ये काय टोटल असेल आपली आणि आज भरवशाचे फलंदाज कोण असतील? भरोसाच्या पर्यंत मी, जिग्नेश, तन्मय आणि जयेश. नक्कीच. रॉकी ग्रुप ही स्पर्धा नेहमीच आपण चातक पक्षीप्रमाणे जसं वाट पाहतो पावसाची, तसंच आपण वाट पाहत असतो. आणि यंदाच्या वर्षात खूप चांगलं क्रिकेट यावेळेला पाहायला मिळतं. अप्रतिम आयोजन नियोजन केलंय. परंतु आपल्या माइंडमध्ये काय असतील या रॉकी ग्रुपच्या बद्दल? नाही, त्यांचं आयोजन वगैरे प्रत्येक वर्षी नवीन नवीन असते, त्याबद्दल काही शंका नाही. नक्कीच. रितेश, जर तुमची आता मात्र क्षेत्ररक्षण आलंय, तुम्ही किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 45 ते 50 धाव. त्यासाठी आज मॅन इन फॉर्म गोलंदाज 3 ते 4 ट्रम्प कार्ड गोलंदाज जे विकेट घेऊ शकतील असे मात्र भरोशाचे गोलंदाज कोण आहे? जगदीश आहेत, प्रणय पाटील, मी स्वतः आहे, बंटी. नक्की. शिवनेरी चषक खूप बेस्ट अँड बेटर टुर्नामेंट पाहायला मिळते. तुम्ही स्वतः आयोजक आहेत. रात्रंदिवस मेहनत कशी असते हे तुम्हाला सुद्धा ठाऊक आहे. या रॉकी ग्रुपचं तुम्ही धन्यवाद आणि कौतुक कसं करते? खरंच मी त्यांचं खूप आभार मानेल, कारण की 10 दिवस अगोदर इकडे पाणी साचलेला होता आणि त्यांनी असं ग्राउंड बनवले. त्यांचा आभार. नक्कीच. रितेश, असा कोणता खेळाडू आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जात आणि टेनिस क्रिकेटमध्ये की तू त्याला लाईक करतो, आदर्श मानतोस? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एबी डिव्हिलियर्स आणि टेनिस क्रिकेटमध्ये थॉमस डॅस. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. तर हे होते दोन कर्णधार, किरण बारी आणि एका साईडला रितेश किनी अर्थातच बबलू या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले. तर टॉस झालाय आणि टॉसचा यावेळेला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो. जो निकाल आलेला आहे, टॉस नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे तो आपण पाहतो. एका साईडला मंगलमूर्ती विराथन ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. एक सुंदर करारा प्रहार येतोय, 4 धावा. या आपण जाऊया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, ज्या ठिकाणी आमचे साथी समालोचक आहेत मिस्टर दिनेश गिरी. धन्यवाद प्रमोदजी शेडगे. तर 4 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त फटका सजवला गेला बॅट मधून. अप्रतिम हा चेंडू पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी, योग्य ती दिशा, अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि धावांची गती, धाव फलकावरती 4 धावा ह्या पाहायला मिळत आहेत. चटाले हा संघ आपण पाहिलं तर विजयाकरिता 62 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 2 सलामीवीर. सुंदर डिलिव्हरी, काही जबरदस्त कमालीची बॉलिंग ऍक्शन पाहायला मिळतंय. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तर 4 धावा. अप्रतिम ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव येत असताना आणि 1 धावेसहित संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 5 धावा. सावध पवित्रा घेतला गेलाय मैदानाच्या आतमध्ये या 2 फलंदाजांनी. आपण पाहिलं तर एका बाजूला आकाश वर्तक तर दुसऱ्या बाजूला राजदीप पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 5 धावा या फलकावरती 5 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस आपल्याला पाहायला मिळत आहेत. विपुल गोलंदाजी, मार्क वर्ते काही जबरदस्त गोलंदाजी हाताळतो. योग्य टप्पा आहे आपण पाहिलं तर. अचूक नियंत्रण गोलंदाजाच्या माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता.
चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन दाखवलंय. पहिले षटक समाप्त होतोय आणि एक षटकाच्या समाप्ती अखेरीस 5 धावा बिनबाद 5 अशी सावध आणि संत सुरुवात पाहायला मिळते. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 57 धावांची गरज हे विजयाकरिता लक्ष आपल्याला पाहायला मिळते. या ऐकूया देवानंद पाटील यांच्या माध्यमातून एक मस्त सुमधुर संगीत. सोनू तुझा माया व भरोसा नाही का सोनू तुझा माया व भरोसा नाही का सोनूचा बाप कसा टाकला धन्यवाद डीजे. चला लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या. जास्त वेळ दवडला जाणार नाही याकडे लक्ष द्या. कारण वारंवार मीटिंग घेऊ नका. टीम मीटिंग जास्त घेऊ नका मैदानाच्या आतमध्ये. एक षटक समाप्त झाले आणि एक षटकामध्ये 5 धावा या फलकावरती आहेत. आपण पाहिलं तर 24 चेंडू आणि 57 धावांचं लक्ष आहे विजयाकरिता. आपण पाहिलं तर 62 धावांचा पाठलाग करत असताना 5 धावा. काही जबरदस्त फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली वैतीपाडा संघाच्या माध्यमातून. आणि ज्या पद्धतीने ज्या अनुषंगाने फलंदाजी केली गेली 60-65 धावा फलकावरती लावणं गरजेची गोष्ट होती. आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर 62 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक हाताळण्याकरिता नयन भगत गोलंदाजी मार्क वरती येतोय. 57 धावांचं लक्ष जर पार करायचं असेल तर 24 चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साइडला जबरदस्त पुलचा फटका कन्वर्ट केला गेलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावा षटकार. रंगाला पोरी जरा सलावशील का तुझं अंग माझ्या अंगाला पोरी जरा सलावशील का तुझं अंग माझ्या अंगाला. धन्यवाद डीजे. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. आकाशच्या बॅट मधून 6 धावा आणि धावांची गती धाव फलकावरती 11 धावा या फलकावरती. पहिल्या षटकामध्ये सावध पवित्रा घेतला गेला होता. त्यानंतर आपण पाहतोय यावेळेस मोठे फटका अर्जित केला गेलाय. 62 धावांचं लक्ष आहे आणि 62 धावांचा पाठलाग जर व्यवस्थितरित्या करायचा असेल तर तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. खोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साइड लाईन टू दी गॅप मध्ये हा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावा चौकार. तुझे दारी एक वेळा आई आम्ही सगळे कोली आईलो तुझे दारी हो एक वेळा आई आम्ही सगळे कोली आईलो तुझे दारी एक वेळा आई आम्ही सगळे कोली आईलो तुझे दारी. धन्यवाद डीजे. जबरदस्त फटकेबाजी आकाशच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार. आणि आता मात्र दबावात पाहायला मिळतोय गोलंदाज नयन भगत. कारण 2 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केलेत मैदानाच्या आतमध्ये. 62 धावांचा पाठलाग करत असताना 15 धावा योग्य ती आता मात्र सरासरी आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र कुठलीच चुकी केली गेली नाही. काही जबरदस्त रीत्या हा झेल टिपला गेलाय. फलंदाज आकाश वर्तक बॅक टू द डगआउट. ठिकाणे कारल्याचे खिंडी लुहाय ठिकाणे कारल्याचे खिंडी लुहाय एकीरा आय माझी एकीरा आय धन्यवाद डीजे. धावांची गती 15 धावा या फलकावरती असताना एक गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते. जबरदस्त झेल टिपला गेला आणि या झेल करता मात्र नितीन वैती यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय. 15 धावा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ पेस हा चेंडू होता आणि व्यवस्थितरित्या कनेक्ट झाला नाही. चेंडू हवेत आणि काय जबरदस्त झेल टिपला गेला मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती 15 धावा या फलकावरती एक गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते. 1.3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणित क्रमांक 3 वरती खेळण्याकरता दाखल होतोय. सुंदररित्या चेंडूला खेळून काढलं जात आहे.
एक धाव कंप्लीट केले गेले आणि एक धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 16 धावा 16 रन्स या फलकावरती. पहिले 2 चेंडूंवरती मोठे फटके आल्यानंतर विविधता दर्शवतोय, गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं, योग्य ती दिशा हाताळत असताना आता मात्र पाहायला मिळतोय मिस्टर नयन भगत मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत एक गडी प्राप्त केलाय आणि 11 धावा खर्च केलेत. 16 धावा हे फलकावरती. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी, मात्र गॅदर जास्त चांगल्या पद्धतीचं झालं नाही. तत्पूर्वी एक धाव अर्जित केलं जात आहे आणि एक धावेसहित संघाची धावसंख्या धाव फलकावरती 17 धावा 17 रन्स. 19 चेंडू आणि 45 धावांची गरज विजयाकरिता आपल्याला पाहायला मिळतंय. तर मोठे फटके आकाशच्या बॅट मधून जरूर आले होते. एका बाजूला आपण पाहिले तर राजदीप पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला प्रणित ही जोडी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, चांगलं जजमेंट, फलंदाज बाद, झेलबादच्या माध्यमातून आणखीन एक विकेटचं पतन, दुसरा धक्का. धन्यवाद डीजे. धावांची गती 17 धावा 2 गडी बाद. काही जबरदस्त कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर वैतीपाडा हा संघ नवोदित खेळाडूंचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. उभरते हुए सितारे या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 17 धावा 2 षटक काय अप्रतिम फेकले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. 2 गडी बाद 17 धावा पाहायला मिळत आहेत. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये 45 धावांची गरज चटाले या संघाला आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता युवराज. आज युवराजने पहिल्या इनिंग मध्ये जबरदस्त कामगिरी, भरीव फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये आणि 61 धावा या फलकावरती लगावल्या गेल्या. 62 धावांचा टार्गेट आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर 2 फलंदाज, एका बाजूला प्रणित तर दुसऱ्या बाजूला प्रतीक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. खोलवर टप्प्याचा हा चेंडू ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, तर एकदा काही रोखू शकत नाहीत. वाईटचं सिग्नल पंचांच्या माध्यमातून. 2 धावा आणि 2 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. 19 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 19 रन्स. तर चमस व लगेच माफी मागितली गेली पंचांच्या माध्यमातून. 1 धाव आणि 1 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. 18 धावा 18 रन्स. अप्रतिम चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन आतमध्ये आणणारा हा चेंडू पाहायला मिळतो. ब्रेकचा मारा युवराजच्या माध्यमातून आणि धावांची गती 18 धावा या फलकावरती. 2 गडी बाद. चेंडू फेकले गेलेत आतापर्यंत पाहिलं तर 2 चेंडू फेकले गेलेत. 16 चेंडू 44 धावा आणि या 44 धावा जर पूर्ण करायच्या असतील तर मात्र हवाई सफर करावा लागेल. शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साइडला फुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि धावांची गती 19 धावा 2 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते. 15 चेंडू आणि 43 धावांचं लक्ष. जबरदस्त आपण पाहतोय ऑलराऊंडर कामगिरी करताना मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी, योग्य ती दिशा आहे या गोलंदाजाची. यावेळेस मात्र फुल ऑरलेनचा चेंडू सरळ बॅटने दमदार स्ट्रोक केला गेलाय आणि मात्र झेल निसटला जातोय. चुकीला मात्र माफी नाही. चेंडू सीमा पार, षटकार. सहा धावा आणि 6 धावे सहित संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहिलं तर 25 धावा
14 चेंडू 37 धावांचं लक्ष्य. कारण ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चुकी घडली गेली, बॅकफुटला जाऊन काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. दमदार स्ट्रोक, चेंडूला मात्र फेकून दिले सीमा पार. षटकार. डीजे रितेश धन्यवाद डीजे. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके. कॅचेस विन द मॅचेस. जेल सुटला आणि जेल सुटल्यानंतर परिणाम काय असतात ते मात्र दाखवून देतोय मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू बोलतोय. एक धाव अर्जित केले गेले आणि 1 धावेसहित संघाची धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिलं तर 32 धावा, 2 गडी बाद. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूंमध्ये विजयाकरिता 30 धावांचं लक्ष्य आपल्याला पाहायला मिळतंय. 12 चेंडू 30 धावा. या ऐकूया स्वयं डीजेला. किंग स्टार वेलकम बॅक. सकाळच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रॉकी ग्रुप चषक 2022 आपण पाहतोय. 32 धावा, 2 गडी बाद. ही स्थिती 12 चेंडू आणि 30 धावा. एका बाजूला प्रतीकच्या बॅट मधून 2 मोठे फटके आलेत आणि आशा पल्लवित केलेत. आपण पाहिले तर चटाले या संघाच्या बाजूने 12 चेंडू 30 धावांचं लक्ष्य आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्क वरती विपुल, ज्याने की 1 षटक हाताळले, 5 धावा ज्याने खर्च केलेत. पहिलं षटक ज्याने हाताळलं होतं तोच गोलंदाजी मार्क वरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती, पंच सहमत नाही. ज्या पद्धतीने हा चेंडू आपण पाहिलं तर आउटसाइड द लेग स्टंप आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती 11 चेंडू आणि आता मात्र 11 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज. सुंदररित्या चेंडूच्या हाताळणी पाहायला मिळते. योग्य ती दिशा, नियंत्रण, टप्पा अप्रतिम पाहायला मिळतोय आणि खूप चांगल्या रिदमने गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि धावांची गती 32 धावा, 2 गडी बाद. ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडू 30 धावा. तर महादेव कृष्णा गावड, शाखा प्रमुख शिवसेना, माजी सरपंच यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना आम्ही विनंती करतोय रॉकी ग्रुपच्या वतीने की तुम्ही आदरपूर्वक व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. तसेच किशोरजी पाटील जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा इथे उपस्थित झाले. त्यांनाही आम्ही विनंती करतोय की आदरपूर्वक व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. तुमचंही आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. रॉकी ग्रुप चषक 2022 मध्ये षटकार येतोय आणि षटकारासहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 38 धावा, 8 चेंडू 24 धावा. हे लक्ष्य आपल्याला पाहायला मिळतंय. काय जबरदस्त फटकेबाजी. फलंदाज आपण पाहिलं तर प्रतीक ह्याच्या बॅट मधून, कारण कॅचेस विन द मॅचेस. जेल सुटला गेला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर दमदार फटकेबाजी करत असताना हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा जबरदस्त इनफिल्डच्या वरतून चेंडूला टोलवलं जातं. इंटू द गॅप मध्ये हा चेंडू पाहायला मिळतोय. तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि सिंगलला मात्र डबल मध्ये कन्व्हर्ट केलं गेलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आणि 2 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 40 धावा. विजयाकरिता 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज. 7 चेंडू 22 धावा हे विजयाचं समीकरण.
जबरदस्त आपण पाहतोय फटकेबाजी करत असताना हा सामना अजून जिवंत आहे. बॅलन्सिंग पाहायला मिळतंय. 7 चेंडू 22 धावा हे विजयाचं समीकरण. एखादा मोठा फटका जर या चेंडूवरती आला तर निश्चित स्वरूपाने सामन्यामध्ये पाठ जड होऊ शकते. 7 चेंडू 22 धावांचं लक्ष्य. सुंदररित्या हा चेंडू हाताळला जातोय. एक धाव अर्जित केले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न रोहिदास भगत यांचा पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये आता मात्र विजयाकरिता 20 धावांचं लक्ष्य. 42 धावा या फलकावरती. 2 गडी बाद. 4 षटक समाप्त झालेत आणि 6 चेंडू 22 धावा. या ऐकूया स्वयं डीजेला. धन्यवाद डीजे. नो टाइम नो मीटिंग. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. जास्त वेळ दवडला जाणार नाही याकडे लक्ष द्या. 6 चेंडू 20 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अमोल येतोय मैदानाच्या आतमध्ये. 5व्या क्रमांकाकरिता 6 चेंडू 20 धावा आणि या 20 धावा डिपेंड करण्याकरिता योगेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती योगेश वैती. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. पहिला सामना आपण पाहिला तर एनसीसी सपाळा या संघाने जिंकलेला आपल्याला पाहायला मिळाला. सहजरित्या एक मोठा विजय प्राप्त केला गेला त्यांच्या माध्यमातून. आणि यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत दांडा खाडी वर्सेस मंगलमूर्ती विराथन. मंगलमूर्ती विराथन संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आपल्याला पाहायला मिळतंय. बिग मॅच बिग फाईट. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 20 धावा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू ऑन साइडला. काही जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार. 1 बाउन्स. चौकार. तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी गोडी जमली जन्माची जोडी. तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी गोडी जमली जन्माची जोडी. नाही कळलं मला माझ्या दिलाची र. नाही कळलं मला माझ्या दिलाची र. कधी झाली 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 चोरी. धन्यवाद डीजे. लाईन खराब होती आणि जबरदस्त फटका पाहायला मिळाला. उचलता चेंडू होता आणि त्यावरती केलेले योग्य रीतीने प्रहार पाहायला मिळतोय. आणि धावांची गती 46 धावा. 5 चेंडू 16 धावा हे विजयाचं लक्ष्य. 5 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे विजयाकरिता. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अमोल 4 धावांवरती तर 3 षटकार ठोठावणारा प्रतीक नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश पॅडवरती हा चेंडू पाहायला मिळतो. ऑन साइडला पंचांकडे दात जरूर मागितले गेले होते. खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. लेगबाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकली जाते. लेगबाईच्या माध्यमातून 47 धावा या फलकावरती. 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये विजयाकरिता 15 धावांची गरज. 2 मोठे फटके दमदार स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील जर 15 धावा या पूर्ण करायच्या असतील तर. 4 चेंडू 15 धावा. हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते ज्याने की 3 षटकार ठोठावलेत आणि आशा पल्लवित केलेत चटाले या संघाच्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काय तेच तरार हा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने. तर आयोजकांच्या माध्यमातून माहिती येते जे 15 खेळाडूंचे लिस्ट दिलेले आहे तेच खेळाडू तुम्ही आज संपूर्ण दिवसामध्ये खेळतील अशी याची दखल घ्या. सर्व संघनायकांना मी विनंती करतोय जे प्लेइंग 15 ची आम्हाला लिस्ट आमच्यापर्यंत तुम्ही दिलेले आहे तेच 15 खेळाडू तुम्ही
तुमच्या संघामध्ये रोटेशन पद्धतीने तुम्ही खेळवू शकताय. मोठा फटका, जबरदस्त दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटकार तर वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. 2022 जर आपण पाहिलं तर रॉकी ग्रुप जस्काचा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. कालच्या दिवसामध्ये सुद्धा 2 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज असताना आगरी सेना शिरगाव संघाच्या माध्यमातून विजयने 2 दमदार फटके लगावले होते आणि त्याच परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर चटाले हा संघ पाहायला मिळतोय. 2 चेंडू 9 धावा. तर थोड्याच वेळात या ठिकाणी मात्र जवळजवळ आगमन झालेलं आहे ते आदरणीय सन्माननीय. जर मास्क तुमच्याकडे असतील तर तुम्ही लावायचे आहेत प्लीज. तोंडाला मास्क लावा. जे आपल्याला पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळतील. सद्रक्षणाय खल निग्रहणाय, अर्थातच हे ब्रीद वाक्य आपल्याला पाहायला मिळतं. ते आपण पाहू शकतायत. या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पाहू शकतायत तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व. अर्थातच या ठिकाणी आपण पाहू शकतायत महाराष्ट्र पोलीस आदरणीय सन्माननीय भीमसेन गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या सफाळेकरांचं प्रेम, पालघर जिल्ह्याचं प्रेम भीमसेन गायकवाड साहेब यांच्यावर नेहमीच राहिलेलं आहे आणि नेहमीच मात्र एक सुंदर पर्सनॅलिटी आणि एक चांगलं व्यक्तिमत्व. चेंडू आहेत 1 आणि 1 चेंडू मध्ये 3 धावा. जर सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होत्या. 1 चेंडू 3 धावा. यावेळेला मात्र खेळ खल्लास. वॉड शॉट. चटाळे संघ विन होताना पाहायला मिळतो आणि भीमसेनजी गायकवाड साहेब यांचं षटकाराने स्वागत केलं जात आहे. सचिन दादा पाटील त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत विंकोजी म्हात्रे साहेब आणि खूप छान पद्धतीने आपण पाहू शकताय. जबरदस्त. चला शेक हँड करण्यासाठी उतरा. वैतीपाडा लगातार 3 षटकार मारणारा खेळाडू प्रतीक, काही जबरदस्त अप्रतिम प्रतीक पाटील आदरणीय सन्माननीय आमच्या डाव्या साईडला या ठिकाणी आपण पाहतोय. सद्रक्षणा